नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर जलसंपदा विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आलेली आहे. जलसंपदा विभागाने या ठिकाणी नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आणि त्यामध्ये यादी सुद्धा प्रसिद्ध केली. तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट व अराजपत्रित व गटक सरळ सेवा भरती 2023 म्हणजे जी काही 2023 मध्ये जाहिरात आलेली होती त्या संदर्भातील हे प्रसिद्धीपत्रक आहे. परिमंडळाचे नाव आहे अधीक्षक अभियंता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना व परिमंडळीय अधिकारी नाशिक. कागदपत्रे पडताळणीचं वेळापत्रक म्हणजे कागदपत्रे पडताळणी संदर्भातील हे वेळापत्रक आहे आणि यामध्ये उमेदवारांची नावे आहेत आणि त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे त्या संदर्भातील डेट आहे. नंतर सेशन आहे तुमचं मॉर्निंगला आहे किंवा आफ्टरनूनला आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. तर इथे पहा, सर्वात प्रथम आपण नोटीस जाणून घेऊया की कशा संदर्भात आहे, कोणती यादी प्रसिद्ध करण्यात आली. 2/1/2025 म्हणजे 2 जानेवारी 2025 रोजीची ही नोटीस आहे. आणि इथे पहा, सरळ सेवा भरती सन 2023 करिता कागदपत्रे पडताळणीच्या बाबतीत ही नोटीस आहे. उपरोक्त विषयास अनुसरून जलसंपदा विभागाअंतर्गत भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील प्रतीक्षा यादीतील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी नियुक्तीबाबत कार्यवाही परिमंडळ स्तरावर सुरू आहे. म्हणजे तुमची जी नियुक्तीची कार्यवाही आहे ती परिमंडळ स्तरावर सुरू आहे. तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सद्यस्थितीतील माजी सैनिक कोट्यातील रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून भरण्यासाठी व प्राथमिक स्तरावर पात्र अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी आपणास नेमून दिलेल्या दिनांकास व विहित वेळेत अधीक्षक अभियंता जो काही त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे हे तुम्ही पाहू शकता. सहसंचालक महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी दिंडोरी मार्ग नाशिक येथे न चुकता उपस्थित राहावे. म्हणजे पहा, पात्र आणि अपात्र तपासण्यासाठी या ठिकाणी उमेदवारांना बोलावण्यात आलेलं आहे. बोलावलं म्हणजे तुमची निवड झाली असे नाही. तुमची पात्रता अपात्रता चेक केल्या जाणार आहे आणि ती कशावरून ठरणार आहे तर तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वरून. त्यानंतर पहा, सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी किंवा तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभागाचा हा जो काही आदेश आहे, निवड सूची तयार करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणी यादीतील उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले याचा अर्थ अंतिम निवड सूची किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट झाले असे नाही. याबाबतची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जरी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे, तरी देखील तुमची अंतिम निवड सूची किंवा प्रतीक्षा सूची यामध्ये निवड झाली असे ग्राह्य धरण्यात येत नाही. ते नंतर त्यांचं काय डिसिजन आहे सांगतील. जागा किती रिक्त आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार ते सांगतील. समांतर आरक्षणानुसार किती जागा अवेलेबल आहेत आणि त्यानंतरच तुमचं सिलेक्शन होईल. आता पहा, त्यानंतरचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे तसेच सदर उमेदवारांनी आपल्या पदानुसार सोबत दिलेल्या तपासणी सूचीत 2 प्रती भरून संबंधित मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित 2 प्रतींसह उपरोक्त नमूद ठिकाणी उपस्थित राहावे. सदर पडताळणीस गैरहजर राहिलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच भविष्यात याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दावा सुद्धा करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणून तुमचं जर या लिस्टमध्ये नाव असेल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी सर्व कागदपत्रांसहित हजर राहावे. कागदपत्रांवर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा ही जी काही नोटीस आहे यामध्ये सुद्धा त्यांनी कागदपत्रे मेन्शन केलेली आहेत. तर ती जी महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. दुसरं म्हणजे असं की जर तुम्ही गैरहजर राहिले तर तुम्हाला दावा करता येणार नाही असं यामध्ये यांनी सांगितलं. आता ही पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार आहे तर WRDच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर देखील ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. खाली पहा, अत्यंत पर्यायी कारणास्तव एखाद्या उमेदवारास उपस्थित राहता आले नाही व तसे उमेदवाराने ईमेलद्वारे कळवले तर पूर्वसूचना दिल्यास त्याबाबतची सत्यता पडताळून पाहिली जाईल व त्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबतची पूर्वसूचना या ईमेलवर पाठवायची आहे. म्हणजे जर तुम्ही काही सीरियस कंडिशनमध्ये असाल, अशा स्थितीमध्ये असाल की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकत नाही, त्यावेळी तुम्हाला या मेलवर मेल करायचा आहे आणि जे काही कारण आहे जेन्युइन ते त्या ठिकाणी सांगायचं आहे. जेन्युइन कारण तपासले जाईल आणि तुम्हाला पुन्हा संधी देखील मिळू शकते. काही कारणं असू शकतात की ज्यामुळे तुम्ही अनुपस्थित असाल, पण
ही पूर्वसूचना कधीपर्यंत द्यायची आहे? तर 8 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला ही पूर्वसूचना द्यायची आहे सायंकाळी 5:30 वाजेच्या आत. ही जर तुम्ही पूर्वसूचना दिली, तर नक्कीच तुम्हाला डेट जी आहे ती चेंज करून मिळू शकते. त्यानंतर पहा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीवेळी सोबत लहान कुटुंब प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे. सोबत तुम्हाला काय न्यायचं आहे? लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र व स्वयं साक्षांकनासाठीचे घोषणापत्र सादर करायचे आहे, याची नोंद घ्यावी. तसेच सदर भरतीबाबत उमेदवारांशी कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नसून पुढील आवश्यक सूचना वैयक्तिक ईमेलवर कळवण्यात येतील, याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यावी. अगोदर पत्रव्यवहार केला जात होता, पण आता मात्र ईमेलवरच तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मिळते. मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा जे काही पुढील माहिती असेल, पुढील कार्यवाही असेल, त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला ईमेलद्वारे विभागामार्फत कळवण्यात येत असते. यापूर्वी प्रसिद्ध प्रतीक्षा यादीची वैधता ही सुधारित प्रतीक्षा यादीसाठी ही लागू राहील. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच याबाबत कोणतीही तक्रार अथवा न्यायालयीन दावा दाखल करता येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर पहा मित्रांनो, खाली आता आहे ही संपूर्ण यादी. यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. एक-एक करून स्क्रोल करूया आणि ही संपूर्ण यादी तुम्हाला जलसंपदा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील मिळून जाणार आहे. तर पहा, अशी आहे संपूर्ण यादी. त्या यादीमध्ये तुमचं मेरिट नंबर, सीरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट म्हणजे कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं ते, तारीख आणि त्यानंतर म्हणजे कोणत्या तारीखला तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, नंतर डी-व्हीचा टाईम टेबल आणि त्याच्या बाद आहे सेशन, जे की मॉर्निंगला आहे की आफ्टरनूनला आहे त्याबाबतचं. तर पहा मित्रांनो, ही आहे संपूर्ण महत्त्वाची अपडेट. 2 जानेवारीला ही यादी त्यांनी प्रसिद्ध केली आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही देखील परिमंडळासाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचं जर नाव असेल, तर नक्कीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहणं गरजेचं आहे. जेणेकरून पात्र जर तुम्ही झाले, तर पुढे तुम्हाला त्यामध्ये संधी मिळू शकते.